प्रेक्षकांनो, मुक्ताने सागरला आज जे काही सुनावलंय ना त्याला रिअलाइज करून दिले की तो बाप म्हणून किती कमी पडतोय। सागर मुक्ताला म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय? हे बघा, मला इथे तमाशा नकोय, इथे माझा इंटरव्ह्यू सुरू आहे। मुक्ता तिथे काहीच बोलत नाही। आता इकडे इंद्राताईंच्या घरी त्यांची मुलगी स्वाती म्हणते, झोपली बघ सई, बिचारी दमली होती ग खूप मम्मी, चल आपण आता चहा पिऊयात, नाहीतर जेवूनच घेऊया का? इंद्राताई म्हणतात, हे बघ स्वाती, मला नकोय जेवायला, तुम्ही जेवा। स्वाती म्हणते, का ग, काय झालं? आता आलीये ना सई घरी, काय झालं तुला आता? इंद्राताई म्हणतात, सागरचे पप्पा बोलले ना ते बरोबर आहे ग, आपल्याकडून फार मोठी चूक झाली आहे ग स्वाती। आता ती स्वाती म्हणते, जाऊ दे ग मम्मी, आपण काय सगळेच जण बोललो ना त्यांना, एवढं काय त्यात? आता त्या इंद्राताई म्हणतात, आपण घाबरलो म्हणून समोरच्यालाही घाबरून द्यायचं का ग? स्वाती म्हणते, अगं पण तूच म्हणली होती ना 101 वाल्यांची पोरगी सरळ नाहीये। त्या इंद्राताई म्हणतात, अगं बाई, पण तिनं जे काही केलं ते आपल्या सईला वाचवायला केलं ना। ती स्वाती म्हणत असते, अगं मम्मी, पण भाईनं घेतली ना कंप्लेंट मागे। इंद्राताई म्हणतात, हे बघ बाळा, दूध नासलं ना तर त्याचं पनीर बनवता येतं, पण एखाद्याचा आनंदाचा दिवस नासवला ना तर खराब आठवणी मागे राहतात, आणि आपण नासवलाय त्यांचा आनंदाचा दिवस, असं म्हणून इंद्राताई गेल्या आहेत त्या माफी मागायला। पण इकडे मुक्ताने मात्र सागरला एवढं सुनवलंय। इकडे मुक्ता म्हणत असते, काय सुनवलं या माणसाने तुम्हाला? आता नाही, असंच सांगितलं असेल यांनी की हे खूप मेहनती आहे, मुलीची काळजी घेता, कुटुंबाची काळजी घेता, याचा खरा चेहरा बघायचा आहे का तुम्हा सगळ्यांना? सागर तिला हातवारे करत असतो थांबा म्हणून, पण आता मुक्ता म्हणत असते, काय सागर कोळी? इंद्राताई बेल वाजवतायत आता माधवीताईंच्या घराची आणि म्हणतात, काय ग, तुझी पोरगी आहे का मुक्ता? माधवीताई जरा भांबावूनच जातात की ही कशी काय आली बाई इथे म्हणून। त्या म्हणतात, नाही, ती घरी नाही आहे इथे, हे बघा, तिला काही बोलू नका आणि काही करूही नका। आता इंद्राताई म्हणतात, नाही ग बाई, मी काही तिला बोलायला नाही आलेत, माझी सई आहे ना। आता या माधवीताई म्हणतात, नाही नाही नाही, तुमच्या सईकडे ना ती डोळे उचलून पण बघणार नाहीये, बजावलंय मी तिला। इंद्राताई म्हणतात, ऐक ना ग 101, मी जरा आतमध्ये येऊन बोलते आणि त्या डायरेक्ट आतच घुसतात। माधवीताई म्हणत असतात, अहो ऐका ना माझं, थांबा जरा। आपण त्या डायरेक्ट आत येतात तेव्हा मुक्ताची बहीणही त्यांना ऐकवते, मंजिरी, काय हो तुम्ही इकडे कशा काय आलात? कोणाला अटक करायला आलात तुम्ही? तिचा नवरा म्हणतो, शांत हो जरा मंजू। आता ती मंजू म्हणते की हे बघा, आत्ताच माझ्या आई बाबांना पहिल्यांदा जेवायला बसणार आहेत, तुम्ही प्लीज त्यांना त्रास देऊ नका, हवं तर आम्ही तुमची माफी मागून घेतो। इंद्राताई आता एकदम शांतपणे स्माईल देतात आणि म्हणतात, नाही ग माझी बाय, मीच तुला सॉरी म्हणायला आले, तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायला आले। हे घे, तुझ्या बहिणीचं लॉकेट, ते पडलं होतं तिथे, सईला ती उचलून घेऊन जात होती ना तेव्हा। अहो चुकलं आमचं, गलती झाली, माफी करा। खरंच इंद्राताईंचं मन खूप मोठं आहे हे त्यांनी दाखवलंय। आता त्या म्हणतात, तुम्हीच सांगा, अर्ध्या रात्री लहान पोरगी गायब झाली, वॉचमननी सांगितली की तुमच्या पोरीनं उचलून नेली, तर गैरसमज होईलच ना, मनात काय काय येईलच ना हो। पुरू म्हणतात, एकदा विचारायचं ना इंद्राताई। तेव्हा त्या म्हणतात, बरोबर आहे, तुमच्या घराला टाळं होतं ना। अहो आमचा सागर आहे ना, या पोरीच्या बाबतीत लई मऊ आहे हो, पोरगी घरात नाही तर डोकं फिरलं हो त्याचं, पण ठीक आहे, आता सगळं बरं झालंय। कुठे आहे तुमची मुक्ता? मी तिची पण माफी मागते। आता तेवढ्यात त्या माधवीताईंना फोन आलाय, त्यांच्या बहिणीचा फोन असतो, तिकडनं त्यांची बहीण म्हणत असते, तू टीव्ही लाव पटकन ताई, आपली मुक्ता टीव्हीवर आली आहे। माधवीताई म्हणतात, काय मुक्ता टीव्हीवर? अगं मी का टीव्ही लाव ग, मुक्ताचा इंटरव्ह्यू काय चालू आहे म्हणे। आता ते टीव्ही ऑन करतात तेव्हा टीव्हीवर सागर दिसतोय। इंद्राताई म्हणतात, अरे वा, माझा सागर टीव्हीवर आहे, किती भारी दिसतोय बघा ना। आता इकडे मुक्ताने मात्र तिची जे फायरिंग सुरू केली आहे प्रेक्षकांनो, जबरदस्त, थोडासाही स्किप करू नका व्हिडिओ। मुक्ता म्हणत असते, काय म्हणता तो तुम्हाला या विश्वामध्ये SK ना, करेक्ट का? तुमचा खरा चेहरा दाखवते ना सगळ्यांना मी आता। सागर निघून जात असतो तेव्हा मुक्ता म्हणत असते, थांबा थांबा, अहो जाऊ नका, टीव्हीवर सगळे लोक थांबले तिथे तुमचे विचार ऐकण्यासाठी, मी सांगते की त्यांना तुमच्याबद्दल सगळं काही खरं खरं। बसा बसा, प्लीज बसा, मी सांगते की सगळ्यांना। आज मी बोलणार आहे आणि तुम्ही फक्त बसून ऐकणार आहात। मग मुक्ता अगदी धडाकेबाज सुरुवात करते, बिझनेसमॅन ऑफ द इयर नाही, सेल्फिश मॅन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं त्यांना, स्वार्थी आहेत हे 1 नंबरचे। इकडे ही सावनी आणि हर्षवर्धन एकमेकांकडे बघताय, हर्षवर्धन खूप आनंद व्यक्त करत असतो सावनीला कळतच नाही नेमकं काय चाललंय। मुक्ता म्हणत असते, हे फक्त स्वतःचाच आनंद मांडणार आहेत, नाही मी आल्यावर सांगतच होते ना हे की त्यांच्या मुलीवर आई आणि वडिलांप्रमाणे हे प्रेम करतात वगैरे वगैरे। अहो फक्त वडिलांप्रमाणे प्रेम केलं असतं ना तिच्यावर, तर काल रात्री तिच्यावर जो प्रसंग घडला ना तो आलाच नसता। आता घरी सुद्धा सगळे भांबावून गेलेत। आता मुक्ता म्हणत असते, इकडे विचारा ना, विचारा या सागर कोळीला, काल रात्री घरी नशेत पोहोचले होते हे, तेव्हा कुठे होती, कुठे यांची मुलगी? काय झालं होतं तुमच्या मुलीला? कळतंय तुम्हाला? काही लक्षात आहे का?
बरं मला सांगा, तुमच्या मुलीला ॲलर्जी कसली हो, हे तरी माहीत असेल ना तुम्हाला? नाही 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 नाही, हे काहीच सांगू शकणार नाही, मुळात त्याला काही माहितीच नाही आहे ना स्वतःच्या पोरीबद्दल. अहो सागर कोळी, काल रात्री काय झालं होतं का आठवतंय का? नाही, त्यांना माहितीच नसेल हो. एका उथळ आणि केअरलेस बाईच्या हातात त्यांनी 7 वर्षाची मुलगी सोपवली आणि ते निघून गेले चक्क. अहो निदान आल्यावर आपली मुलगी बरी आहे का, कुठे आहे, काय करते, झोपली आहे का, जागी आहे, हे तरी बघायला हवं होतं ना तुम्ही. पण नाही, हे इतके दारूच्या नशेत होते की त्यांना त्यातलं काहीच आठवतंय हे मला सुद्धा लक्षात येत नाहीये. भानच नव्हतं ना त्यांचं. समोर आलेल्या व्यक्तीशी काय वागतोय, कसं वागतोय, हे तरी लक्षात आहे का तुमच्या सागर कोळी? नाही नाही, अशा अवस्थेत यांना मुलीचं खोकणं, त्रास हे सगळं कसं आठवेल यांना? सागर हात दाखवत असतो मुक्ताला, तेव्हा मुक्ता म्हणते, हॅलो थांबा, आता तर कुठे सुरुवात झाली आहे, खूप बोलायचं आहे मला अजून. बरं चला, हा माणूस तेव्हा शुद्धीत नव्हता आपण असं समजूया, पण नंतर शुद्धीत आल्यावर तरी हा माणूस चांगला वागेल असं समजूयात. पण सॉरी, ज्या माणसाला संवेदनाच नाहीयेत त्याला भल्या बुऱ्याचा फरक तरी कसा कळणार? इकडे सगळेच जण पॅनिक होतात, घरचे सुद्धा. माधवीताई, इंद्राताई सगळ्या एकमेकींकडे नुसत्या बघायला लागतात. मुक्ता म्हणते, या माणसाला सगळं धुरकटच दिसत होतं ना, इतकं की आपल्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या मुलीला थँक्यू तर तुम्हाला म्हणताच येत नाही, पण तुम्ही तिच्या आई वडिलांना जेलमध्ये पाठवलं. यांचा जीव आहे ना त्यांच्या मुलीवर, मग विचारा ना त्यांना, विचारा त्यांची मुलगी जेव्हा अंधाऱ्या खोलीत अडकली होती तेव्हा कुठे होते हे? त्या मुलीला जेव्हा स्वतःच्या आईबद्दल वाईट साईड शब्द ऐकावे लागले, यांच्याशी एकदा फोनवर बोलता यावं त्यासाठी ती मुलगी तडफडत होती, तेव्हा कुठे होते हे? बाबांनी एकदा कुशीत घ्यावं, माझ्याशी खेळावं, या गोष्टीसाठी ती तरसत होती, तेव्हा हा माणूस कुठे होता? कुठे होता तिचा बाबा? हे विचारा ना त्याला. हे नव्हते, हे कधीच नव्हते. आणि म्हणे जीव आहे माझ्या मुलीवर. अरे मुलगी तरी मानलंस का कधी तू तिला? बापाची कर्तव्य कधी पार पाडलीत? फक्त मुलीला जन्म देण्यामध्ये बापाचा सहभाग आहे म्हणजे मी बाबा झालो असं असतं का? अरे तुमची इच्छा नव्हती म्हणून तुम्ही तिला सेल्फी आणि साड्यामध्ये इंटरेस्ट असणाऱ्या मुलीसोबत सोडून दिलं. त्याचे परिणाम काय झाले माहितीये तुम्हाला? तुमची मुलगी काल रात्री हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी होती, कारण त्या मूर्ख बाईने एक्सपायर झालेल्या कप सिरपची अख्खी बाटली पाजली होती सईला. हे तरी माहितीये का तुम्हाला? हे ऐकून मात्र इंद्रा कोळी खूप संतापतात. प्रेक्षकांनो, आता त्या शर्मिलाचं काही खरं नाही. मुक्ता पुढे खूप छान बोलते. ती म्हणते, मला माहित होतं की सईची तब्येत बरी नाहीये, म्हणून मी रात्री अपरात्री तुमच्या दाराशी येऊन उभी राहिले होते. तुम्ही माझ्यावर चिडलात, मला किळस वाटेल असं वागलात तुमच्याशी. त्यानंतर मी तुमच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेले, तिचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. त्या बदल्यात तुम्ही काय केलं? अहो माझ्या आई वडिलांच्या आनंदाचे आणि अब्रूचे धिंडवडे काढलेत तुम्ही. खूप साधं सरळ आणि अत्यंत समाधानी कुटुंब आहे हो आमचं. तुम्ही पोलीस कंप्लेंट केली आमच्याबद्दल आणि अख्खं घर आमचं हलवून ठेवलं तुम्ही. मुक्ता हे सांगताना खूप रडत असते. काय उत्तम अभिनय केलाय प्रेक्षकांनो, हॅट्स ऑफ. मुक्ता डोळे पुसत म्हणत असते, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खूप काळजी आहे ना सईची. मी जेव्हा रात्रभर हॉस्पिटलमधून फोन करत होते तेव्हा साधा फोन उचलायचा एवढं सुद्धा तुम्हाला कळलं नाही. कुठे होता तो तुम्ही आणि तुमचे सगळे घरचे? झोपला होतात ना तुम्ही सगळे. ऐका, झोपले होते सगळे, गाढ झोपले होते. बरं ठीक आहे, लागली असेल झोप, पहाटे उठलात, बघितलं की मुलगी घरात नाहीये, कुठे गेली ती? काळजी वाटली. अहो तुम्हाला वॉचमननी सांगितलं, मी घेऊन गेले तिला, तर तुम्हाला साधं विचारावंसं पण वाटलं नाही का नेलं असेल मी तिला? का वाट नाही बघितली तुम्ही माझी? एवढं मोठं कुटुंब आहे ना तुमचं, आजी आजोबा आत्या बाबा एवढे सगळे असताना मला तुमच्या मुलीचा जीव का वाचवावा लागला? का या परक्या स्त्रीला तुमच्या मुलीसाठी धावावं लागलं? याचा विचार केलाय कधी? बघा बघा त्यांच्या हातात बघा, लाखो रुपयाचं घड्याळ घातलंय त्यांनी हातामध्ये. त्या घड्याळामध्ये स्वतःच्या मुलीसाठी वेळ नाहीये. अहो तुम्ही दिलेल्या महागड्या टेडी बिअरला जवळ घेऊन ती झोपते हो. त्या पोरी जवळ तुम्ही नाही आहात ना हो कुशीत घ्यायला. तिला महागडे कपडे आणून दिले की झालं का? पण त्या महागड्या कपड्यामध्ये ती किती गोड दिसतीये एवढं म्हणण्याची माया सुद्धा नाहीये का हो तुमच्याकडे? ती छोटीशी पोर त्या मायेची तहान माझ्याकडे येऊन भागवते. मिस्टर सागर कोळी, तुम्ही माझ्यावर आरोप करता, माझ्या आई वडिलांना चोर म्हणता, माझ्या आई वडिलांची अब्रू वेशीवर टांगता आणि इथे येऊन पब्लिकली सांगतायत की माझा खूप जीव आहे माझ्या मुली.
तुमच्यासारखा बाबा, तुमच्यासारखं शेजार कोणालाच या जगात न मिळो. सागर आता तिला हात दाखवतो आणि शांत बसायला सांगतो आणि म्हणतो, हे बघा काहीतरी मोठा गैरसमज झालाय, असं काही नाहीये, प्लीज तुम्ही हे बघा, प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आता, असं म्हणून तो तिथून उठून निघायला लागत असतो. तेव्हा मुक्ता त्याला सडेतोड उत्तर देते, गैरसमज ना, अहो मध्यंतरी माझी आई पण तुम्हाला हेच बोलत होती, अहो काहीतरी गैरसमज झालाय. नाही तेव्हा तुम्हाला पटलं का हो? बरं नाही, गैरसमज दूर करायचा कधी प्रयत्न केला नाही ना? का कराल? कारण तुम्ही तर ते ठरवून मोकळेच झाला होतात ना. मला मूल होत नाही म्हणून मी तुमच्या मुलीला पळवून नेलं, हो ना? आता मुक्ताने हे सगळं टीव्हीवर जाहीरपणे सांगितलंय प्रेक्षकांनो. खूप हॉरेबल आहे आणि हे बोलायला फार हिंमत लागते. मुक्ता पुढे बोलते की पोलीस कंप्लेंटमध्ये हेच बोललं होतात ना तुम्ही की मी तुमच्या मुलीच्या मागे मागे येते. खरं सांगू तुम्हाला, जेवढी आस मला सईची आहे ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त ओढ आहे ना सईला माझ्याबद्दल वाटते. का तुमच्या मुलीला बाहेरच्या माणसांमध्ये प्रेम शोधावं लागतंय याचा विचार कधी केलाय का तुम्ही? खूप सोपं उत्तर आहे याचं. जी गोष्ट मुलांना घरात मिळत नाही ना, ती गोष्ट मुलं बाहेर शोधतात. आज तिची आई नाहीये तिच्या जवळ आणि बाबांना तर वेळच नाहीये तिला द्यायला, नाहीये ना वेळ. मग काय करेल ते बिचारं मूल? अहो तिलाही दिसतं ना स्पष्ट, एक बाहेरची मुलगी आपल्यावर जीवापाड प्रेम करते. कारण तिच्या आई बाबांना ना तिचं हसू दिसतं, ना तिचं रडणं दिसतं, ना तिचा त्रास दिसतो, ना तिचं छोट्या छोट्या अचिव्हमेंट कडे त्यांचं लक्ष आहे. खरंच वाटलं होतं मला सुरुवातीला तुम्ही सिंगल पॅरेंट आहात, धडपडताय, प्रयत्न करताय तुमच्या मुलीला आपलं मानायची. खरंच मी जेन्युइनली तुमची मदत करायला आले होते, पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा इतका घाणेरडा अर्थ काढलात, अगदी चुकीचा. त्यामुळे माझ्या साध्या आई वडिलांना जेलमध्ये जावं लागलं. अर्थात त्यांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे की आमचं काहीही चुकलेलं नाहीये. चूक तुमच्यामध्ये हो, तुमच्या ॲटिट्यूडमध्ये, तुमच्या संस्कारामध्ये. नाही जिंकाल ना, खूप अवॉर्ड जिंकाल तुम्ही, जास्त अवॉर्ड जिंकाल, पण शुद्धीवर आल्यानंतर तुमच्या मुलीच्या तोंडी बाबा ही हाक नसेल ना, तर तुमचं हे सगळं अचिव्हमेंट व्यर्थ आहे. आणि सागरला आठवतं की सई शुद्धीवर आल्यावर मुक्ता आंटी म्हणत होती. आता या इंद्राताई पण रडायला लागल्यात. आता ही मुक्ता पुढे बोलते, एवढं सगळं होऊन सुद्धा तुमची मुलगी तुमच्यावर फार प्रेम करते. हो, खूप जीव आहे हो तिचा तुमच्यावर. पण हे मला दिसतंय, आज मला कळून चुकलंय. हे सगळं मला दिसतंय पण तुम्ही नाही बघू शकत हे. आज तर मला कळून चुकलंय की तुम्हाला एक वेळ तिच्या नसण्याने फरक पडतो, पण आज इथे तिच्या असण्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही मिस्टर सागर कोळी. माझ्यासारख्या माणसाला नाही होऊ शकत हो मूल, पण तुमच्यासारख्या माणसाला मूल होऊच नाही कधी. मला एवढं सगळं बोलायचं नव्हतं, मला फक्त इथे येऊन खरं मांडायचं होतं. मी तुमच्या मुलीचा जीव वाचवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्यावरच नाही ते आरोप लावलेत. नाही, तुम्ही इथे येऊन काय सांगतायत की तुम्ही खूप मोठे बिझनेसमॅन आहात? नाही हो नाही, तुम्ही बाबा म्हणून नापास आहात, बिझनेसमॅन म्हणून सुद्धा तुम्ही कच्चेच आहात. कितीही मोठं डील असलं ना तरीही स्वतःच्या मुलाला ॲटस्टेक कधीच लावायचं नसतं, कधीच नाही. आता हा शब्द ॲक्च्युली मला पण कळला नाहीये, पण इथे आता हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, पुढे आपण बघतोय. आता या इंटरव्ह्यू नंतर धमाका झालाय आणि सगळेजण सागरच्या घराजवळ जमलेत आणि सागरच्या नावाने घोषणा देत आहेत आणि सईला तिच्या आईकडे हवाली करा असं म्हणतात. सागर म्हणतो नाही देणार मी, काय करायचं ते करून घ्या. पण आता तिथे सावनी पण आली आहे आणि ते लोक धमकवत आहेत की तुम्हाला द्यावंच लागेल. सागर म्हणतो असं नाही दिलं तर काय करणार तुम्ही? आणि सावनी तिथे येऊन सईचा ताबा घ्यायचा प्रयत्न करत असते आणि मुक्ता स्वतः सईचा हात त्या सावनीच्या हातात देते आणि म्हणते या वयामध्ये मुलगी आईजवळ असलेलीच बरी. पण प्रेक्षकांनो, मुक्ताचा गैरसमज झालाय, तिला सावनीबद्दल प्रॉपर काहीच माहिती नाहीये. पण हॅट्स ऑफ टू मुक्ता प्रेक्षकांनो, तिने काय स्पीच दिलंय. म्हणजे जे मुलं सिंगल पॅरेंटसोबत राहतात किंवा जे सिंगल पॅरेंट्स आहेत त्यांना सगळ्यांना ना खूप छान धडा आहे या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये. अप्रतिम, सुरेख. हॅट्स ऑफ टू तेजश्री प्रधान, काय अभिनय केलाय प्रेक्षकांनो, जबरदस्त. मी सांगितलेला रिव्ह्यू आवडला का तुम्हाला? छोटासा प्रयत्न होता सगळं काही डिटेल सांगायचा. प्लीज लाईक करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.